सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा मी आभार मानेल की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास टाकून माझ्या पत्नीला उमेदवारी दिली। कारण गेल्या 5 वर्ष मी इथे प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्या 5 वर्षाचा माझा अनुभव आणि माझी कामं आणि मधला जो 4 वर्षाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये सतत लोकांशी संपर्क असल्यामुळे जे आम्ही कामं केली आणि जे आमचा संपर्क आहे त्याच्यावर आणि आता तर मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली, कमळाची उमेदवारी मिळालेली आहे। त्याच्यामुळं पूर्वी आपण प्रचारामध्ये बोलत होतो डबल इंजन सरकार, आता आम्ही असं म्हणणार की ट्रिपल इंजन सरकार आहे। त्याच्यामुळं ट्रिपल इंजन जे सरकार असेल त्याला कोणीच थांबवू शकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला जो रिझल्ट असेल त्या रिझल्टमध्ये महायुतीचाच महापौर होणार हे ठामपणे मी सांगतो। कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही। मुंबईचा जो विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर बसला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे आणि जनता जनार्दन आमच्या बरोबर आहे, आमच्या पक्षाच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे विजय हा निश्चित आहे आमचा। संपूर्ण मुंबईभरामध्ये आपण बघाल तर महायुतीच्या उमेदवारांचा किंवा महायुतीचं जे वातावरण मुंबईभरामध्ये बनलेलं आहे ते आम्हाला सगळ्यांना माहीत आहे। आज कालपासून आमच्या सगळ्या उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम होत आहेत। कालसुद्धा 4 उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मी स्वतः गेलो होतो। आजसुद्धा 5 कार्यालयाचं उद्घाटन आहे। आज प्रथमच या 155 प्रभागापासून आम्ही सुरुवात केली आणि आमच्या लोकप्रिय उमेदवार वर्षा श्रीकांत शेट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं आहे। मी या उद्घाटन प्रसंगी एवढंच सांगेल की महायुतीच्या पाठीशी चेंबूरची जनता खंबीरपणे उभी आहे। जनतेने ठरवलं आहे की ह्या 155 मधून अधिकाधिक मताधिक्याने कमळाचा उमेदवार त्या ठिकाणी महानगरपालिकेत पाठवायचा आहे आणि जनतेने ठरवलं आहे की उद्याचा महापौर हा महायुतीचा ठरवला आहे। त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी आमच्या वर्षाताईंना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतोय की उद्याचा महापौर ज्यावेळेस 16 तारखेला बसेल त्याच्या जल्लोषाचं आमंत्रण आजच या उद्घाटन प्रसंगी तुम्हाला देतो। खूप खूप धन्यवाद। वार्ड क्रमांक 155 वर्षाताई या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार आहेत आणि आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या उद्घाटनासमयी मी यांना एवढ्याच शुभेच्छा देतो, भरघोस मताने महायुतीच्या वर्षाताई शेट्टे ह्या भरघोस मताने निवडून येतील अशी आशा बाळगतो आणि तेच थांबतो। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।